नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज शिक्षक आणि शिक्षण विभागाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 9 ऑगस्ट 2026 रोजी सरकारनामा या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 2014 पासूनचा पदविलीनीकरणाच्या निर्णयामुळे शिक्षकांच्या पदोन्नतीच्या प्रक्रियेवर परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे। मित्रांनो, नेमका विषय काय आहे हे अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। तुम्ही बाजूच्या स्क्रीनवर ती बातमी पाहू शकताय। मित्रांनो, सरकारनामा वृत्तपत्रानुसार शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणी 3 या पदाचे श्रेणी 2 मध्ये विलीनीकरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर संबंधित पदावर थेट श्रेणी 2 म्हणून पदोन्नती देण्यात आल्याने सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळण्यास पात्र असलेल्या काही शिक्षकांना संधी मिळाली नाही, असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे। इथे एक गोष्ट स्पष्ट सांगणे महत्त्वाचे, हा संबंधित व्यक्तीकडून करण्यात आलेला दावा आहे, याला शासनाचा अंतिम निष्कर्ष समजू नये। या वृत्तानुसार ही प्रक्रिया अनेक वर्ष सुरू राहिल्यामुळे अशी कर्मचारी पदोन्नतीची प्रतीक्षा करत राहिले। तरीही काही कर्मचारी पदोन्नती न घेताच सेवानिवृत्त झाल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे आता 2014 पासूनच्या सेवाज्येष्ठता याद्यांची तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच ज्या वर्षी कर्मचारी पदोन्नतीस पात्र ठरले त्या वर्षाच्या सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना न्याय मिळावा अशी मागणीही वृत्तात नमूद करण्यात आली आहे। मग नेमका सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याचा मुद्दा काय आहे? तर या प्रकरणाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी। सरकारनामा वृत्तानुसार पदोन्नती न मिळाल्यामुळे वेतन श्रेणीत फरक पडला असेल तर त्याचा परिणाम निवृत्ती वेतनावर, उपदानावर आणि इतर सेवानिवृत्ती लाभावर झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे अशा प्रकरणामध्ये लाभांचे पुनर्निर्धारण करावे अशी मागणी करण्यात आली आहे। मात्र पुन्हा एकदा स्पष्ट करतो की सेवानिवृत्ती लाभामध्ये प्रत्यक्ष कितीही फरक पडला, किती कर्मचाऱ्यांना त्याचा परिणाम झाला किंवा शासन किती आर्थिक लाभ देणार आहे, आकडेवारी दिलेली नाही। त्यामुळे आपण कोणताही अंदाज लावणार नाही। मित्रांनो, या प्रकरणात संबंधित शासन निर्णय, पदोन्नती आदेश आणि सेवाज्येष्ठता याद्यांची अधिकृत तपासणी होणे महत्त्वाचे आहे। सरकारनामा वृत्तातील संबंधित शासन निर्णय, पदोन्नती आदेश आणि सेवाज्येष्ठता याद्यांची अधिकृत छाननी झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे सध्या एवढेच निश्चितपणे म्हणता येईल की 2014 पासून पदविलीनीकरण आणि त्यानंतरच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। मित्रांनो, या सर्व घडामोडीवरून ही माहिती 9 ऑगस्ट 2026 रोजी सरकारनामामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर आधारित आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही बातमीतील दावे आणि मागण्या त्याच स्वरूपात मांडल्या आहेत। शासनाचा अंतिम निर्णय किंवा अधिकृत चौकशीचा निष्कर्ष समोर आल्यानंतर या प्रकरणाची अंतिम वस्तुस्थिती स्पष्ट होईल। त्यामुळे या विषयावर कोणतीही अपुरी किंवा अंदाजे माहिती पसरवण्यापेक्षा अधिकृत कागदपत्रे आणि शासनाचा निर्णय येणे महत्त्वाचे आहे। अशाच शिक्षक आणि शिक्षण विभागातील महत्त्वाच्या अपडेटसाठी पाटील हब हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा। खाली दिलेलं बेल आयकॉन बटन प्रेस करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत जरूर शेअर करा। लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।